एप्स्टीन फाईलमधून तुम्ही आत्तापर्यंत काय काय ऐकलंय? जगातले सगळे राष्ट्रपती, व्यावसायिक सारखे शक्तिशाली लोक तिकडे मोजमस्ती करायचे, लहान मुलींचे शोषण करायचे, त्याच मुलींची अवयव चरबी खायचे, मळमूत्र खायचे. पण विषय इथेपर्यंत मर्यादित नाही. तुम्ही कधी विचार केला का, याच सगळ्या शक्तिशाली लोकांकडे इतका पैसा आणि पॉवर आहे की ते कोणत्याही दुसऱ्या ठिकाणी जगातल्या टॉपच्या सुंदर मुलीसोबत ते लोक शरीरसुख घेऊ शकतात. जगातल्या टॉपच्या मॉडेल्ससोबत ही लोक मोजमस्ती करू शकतात. मग त्या सगळ्या लोकांचा रस लहान मुलींमध्येच का होता, याचा विचार केला का? एप्स्टीन लँडवर अजून एक रहस्य आहे, ते म्हणजे फोटोमध्ये दिलेले मोलाक मंदिर. हे मोलाक प्राचीन ग्रंथामध्ये जितके दैत्य होऊन गेलेत त्यामध्ये सगळ्यात ताकदवर राक्षस आहे. एप्स्टीन फाईलमध्ये एप्स्टीनच्या बँक अकाउंटचे नाव बाल आहे. बाल म्हणजे एका राक्षसाचे नाव आहे, ज्याचा उल्लेख कुराण, बायबलमध्ये सुद्धा झालाय, ज्याला ईश्वराचा दुश्मन म्हणले गेले आहे. या मोलाक टेम्पलमध्ये प्रवेश करण्यासाठी स्वतःचा धर्म सोडावा लागतो. त्या प्रार्थनास्थळी प्रवेश करताना तुम्ही ज्या धर्माचे आहात त्याच्या ग्रंथावर पाय ठेवून मध्ये प्रवेश दिला जातो. म्हणजे गीता, कुराण, बायबल अशा ग्रंथावर पाय दिल्यावरच मध्ये प्रवेश मिळतो. या मोलाक नावाच्या राक्षसाला लहान मुलामुलींची बळी द्यावा लागते, तेव्हाच आपल्या इच्छा पूर्ण होतात. म्हणजे एप्स्टीन लँडवर या मंदिरात ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला त्यांनी स्वतःचा धर्म तुडवून मध्ये प्रवेश केला आहे. एप्स्टीन लँडवर हेच सगळे राष्ट्रपती, व्यावसायिक त्या लहान मुलींचे शोषण करून त्या मुलींचे या मोलाक नावाच्या राक्षसाला बळी द्यायचे, त्यानंतर त्याचे मांस, मळमूत्र खायचे. अघोरी लोकसुद्धा कर्ण पिशाचिनीला साध्य करण्यासाठी स्वतःचे मळमूत्र अंगाला लावतात, त्याला खातात सुद्धा. तुम्ही इल्युमिनॅटी नाव ऐकले असेल, ज्याचे स्वप्न आहे राक्षसी शक्तीने सगळ्या लोकांना गुलाम बनवायचे आणि या जगावर राज्य करायचे. इल्युमिनॅटीला जस्टिन बीबर, हनी सिंग वेगवेगळ्या देशाच्या राष्ट्रपतींनी त्यांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी पूजले आहे. एका पॉडकास्टमध्ये स्वतः हनी सिंगने इल्युमिनॅटीचा उल्लेख केला आहे. यूट्यूब सर्च करा, सगळी माहिती मिळेल.